नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. आरोग्य विषयक हिताच्या अशा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अवयवाविषयी तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत आपले डोळे कायम निरोगी कसे ठेवायचे याविषयी. महत्त्वाचं म्हणजे प्रिसिजन लेसिक आणि लेन्सद्वारे चष्मामुक्त दृष्टी कशी मिळवायची याबद्दल आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर नितीन देढिया. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर नितीन देढिया यांनी मास्टर्स ऑफ ऑफ्थॅल्मिक इन सर्जरी ही पदवी संपादित केलेली आहे आणि ते ओजस मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटलचे मेडिकल डिरेक्टर आहेत. त्यांचे 3 ब्रांचेस आहेत मुंबईमध्ये. कांदिवली पूर्व भागातील ठाकूर विलेजमध्ये त्यांची ब्रांच आहे, तसंच जुहू भागात ब्रांच आहे आणि बांद्रा पश्चिम भागातही त्यांची ब्रांच आहे. नेत्ररोगामध्ये ते स्पेशालिस्ट आहेत. तब्बल 38 वर्षांचा त्यांना या क्षेत्रात अनुभव आहे. डॉक्टर, करूया चर्चेला सुरुवात. हो. डॉक्टर, असं अनेकदा आपण ऐकतो की माझा नंबर वाढला डोळ्यांचा किंवा मला नंबर लागलाय चष्म्याचा, हे आपण अनेकदा ऐकतो. पण यावेळी नेमकं आपल्या डोळ्यांमध्ये होतं काय? म्हणजे कोणत्या अशा समस्या आढळतात की ज्याच्यामुळे आपल्याला चष्मा लागतो? चष्म्याचा नंबर जे आहे ते लहानपणापासून सुरू होते आणि मग ते वाढत जातो. तर वेगळे वेगळे प्रकाराचे नंबर असतो. जसा की मायनस नंबर त्यांना आम्ही मायोपिया म्हणतो, प्लस नंबर असते त्यांना आम्ही हायपरोपिया म्हणतो आणि सिलेंड्रिकल नंबर असते त्यांना आम्ही ॲस्टिग्मॅटिझम म्हणतो. तर 3 प्रकाराचे नंबर असतो आणि हे नंबर सुरू होते केव्हा केव्हा जन्मापासून कोणाला पण नंबर असू शकतो आणि मग नंतर जसं वय वाढते तसं नंबर वाढू पण शकतो. आता त्याचे कारण काय आहे? खूपच आता आम्ही खूपच लोकांना बघते की हे नंबर लवकर येतात वयामध्ये आणि त्याचं कारण आहे स्क्रीन टाईम. आता स्क्रीन टाईम सर्वांचा वाढला आहे. जसं की तुम्ही बघेल की लहानपणापासून लहान बाळक असते त्यांना मोबाईल हातात दिलं की ते मोबाईल सोडतच नाही. दिवसभर मोबाईलसूनच राहते ते आणि ते जे डोळ्यावर त्याचा जे स्ट्रेन असतो ते स्ट्रेनमुळे नंबर वाढत जातो. तसंच आजकाल आपल्याला जे वाचन वगैरे लहानपणामध्ये लॅपटॉप आहे, तसंच आयपॅड आहे आणि आता सर्व शाळेत आता स्क्रीनवरच सर्व होते. जसं स्टडी वगैरे स्क्रीनवरच होते आणि त्याच्यामुळे डोळ्यावर स्ट्रेन जास्त असतो आणि नंबर वाढत जातो. सेकंड रिझन आहे की तुमची जे डाएट आहे ते डाएटमध्ये पण खूपच डोळ्यावर त्याची असर असते. जसं की आपण आजकाल म्हणतो जंक फूड, तर जंक फूड लोकांना जास्त पसंत आहे. बट प्रॉब्लेम हे आहे की नॅचरल फूड जे आहे त्याच्यात जे विटॅमिन्स असते, त्याच्यात जे प्रोटीन असते जे डोळ्यासाठी खूपच आवश्यक आहे ते भेटत नाही. तर इट इज ऑलवेज आम्ही ॲडवाईज करतो की लहानपणापासून ग्रीन व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट आहे, त्याचा उपयोग जास्त करावा आणि त्याच्यामुळे डोळा स्वस्थ राहणार. अगदीच अगदीच. अनेक जणांना ना चष्म्याची सवयच झालेली असते. म्हणजे त्यांना असं वाटतं की चष्मा पण आपल्या अवयवाचाच एक भाग झालेला आहे. पण काही जणांना चष्मा नाही आवडत. त्यांना असं वाटतं की इतर लोक कसे चष्मा फ्री आयुष्य जगतात तसं आपण पण चष्मा फ्री बघायला हवं की जग. पण त्यांच्यासाठीच दिलासादायक अशी ही आजची आपली चर्चा आहे डॉक्टर. आज आपण लेझर आणि लेन्सद्वारे चष्मा मुक्त दृष्टी कशी मिळवायची हेच जाणून घेणार आहोत तुमच्याकडून. या शस्त्रक्रियेविषयी काय सांगाल डॉक्टर? तर हे शस्त्रक्रिया आत्ता मला वाटते आम्ही 30 वर्षापासून करतो आणि हे नॉर्मली 18 वर्षाची वयानंतर आम्ही करू शकतो. तर लेझर जे आहे ते मायनस नंबर, प्लस नंबर आणि सिलेंड्रिकल नंबर म्हणजे की ॲस्टिग्मॅटिझम हे तिघेहीसाठी आम्ही करू शकतो आणि हे नॉर्मली 18 इयर्स म्हणजे 18 वर्षानंतर आम्ही बघतो की जर नंबर स्टेबल आहे व्यक्तीच्या, तर मग आम्ही त्यांना ॲडवाईज करतो की हे होऊ शकते. कशाला 18 वर्षानंतर? कारण की तेपर्यंत तुमचा नंबर स्टेबल होऊन जाते, वाढत नाही. एक वेळ वाढायचं बंद झालं की आपण हे नंबर काढू शकतो. आणि
हे प्रोसिजर करायच्यासाठी काही आवश्यकता आहे की त्यांची काय टेस्ट वगैरे करावं लागते डोळ्यांची, की पॉसिबल आहे की नाही बरोबर. लेझर करायला. तर नॉर्मली आम्ही काय टेस्ट करतो आणि ते टेस्टमध्ये आम्ही बघतो की कॉर्निया जे आहे, कॉर्निया म्हणजे की हे जे फ्रंट पोर्शन आहे डोळ्याचा, हे जे क्लिअर ट्रान्सपॅरंट पोर्शन आहे त्याला आम्ही कॉर्निया म्हणतो. तर हे कॉर्निया जे आहे त्याचा एक आकार असतो आणि हे आकार जे आहे ते एकदम स्मूथ व्हायला पाहिजे आणि त्याच्या कर्वेचर जे आहे हे एकदम कर्विलिनियर व्हायला पाहिजे. तर ते एक नेसेसिटी आहे आणि ते जर असलं बरोबर तरच आम्ही हे प्रोसिजर करू शकतो. म्हणजे कोणाला केरेटोकोनस असलं, म्हणजे की कॉर्निया जर कोनिकल असलं तर आम्ही हे प्रोसिजर नाही करते. अच्छा. डॉक्टर, हे लेझिक उपचार नेमके कोणावर आपण करू शकता हे अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. पण हे उपचार करण्यासाठी आता कोणकोणत्या अद्ययावत पद्धती आलेल्या आहेत, ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेल्या आहेत? हो, तर ते लेझर विजन करेक्शनचे वेगळे वेगळे प्रकाराचे पद्धती आले आहे. आता आम्ही हे प्रोसिजर ब्लेडलेस करतो, म्हणजे काही ब्लेड वगैरे काही यूज नाही करते, मॅन्युअल इन्स्ट्रुमेंटेशन नाही असते आणि पूर्ण ब्लेडलेस होते. सेकंड की हे प्रोसिजर आम्ही आता फास्टेस्ट लेझर आहे जे फेम्टोसेकंड लेझर म्हणतात. तर ते फेम्टोसेकंड लेझरसून करतो. तर प्रोसिजरला वेळ लागतो खाली 15 to 45 सेकंड्स ऑफ लेझर टाईम. तर त्याच्यात तुमचा नंबर निघू शकतो. तर हे 2 क्रायटेरिया आहे आता आणि हे 2 टेक्नॉलॉजीज आहे ज्याच्यातून आम्ही नंबर काढतो. ज्यांचा नंबर डोळ्यांचा हा -10 असतो, -15 असतो किंवा -18 असतो, त्यांच्यावर पण हे उपचार शक्य असतात डॉक्टर? तर ज्यांचा नंबर समजा 10, 12, 15 असते, की त्याच्यापासून पण जास्त 20-25पर्यंत असतो, त्यांच्यासाठी फेकिक लेन्स इज द बेस्ट प्रोसिजर. आणि ते लेन्स डोळ्याच्या आतमध्ये परमनंटली राहते. म्हणजे एक वेळ आम्ही हे प्रोसिजर केलं की लेन्स आपल्याला परमनंटली आतमध्येच राहते, त्याला काय काढायला नको. जसं कॉन्टॅक्ट लेन्स असते जे डोळ्याच्या हे पोर्शनमध्ये असतो, पुढे असतो, पण हे डोळ्याच्या पुढे नसतो, पण नॉर्मल जे आपला लेन्स असतो आणि कॉर्निया त्याच्या बीचमध्ये असते आणि ह्याला आम्ही फेकिक लेन्स म्हणतात. हे फेकिक लेन्स जे आहे ते लेन्समुळे नंबर किती पण होऊ द्या, 25पर्यंत पण हे आम्ही काढू शकतो. प्लसमध्ये असलं तर प्लसमध्ये पण आम्ही हे नंबर काढू शकतो. तर हे जे तुम्ही बघतात इथे जाड चष्मे आहे ते नंबर पण फेकिक लेन्समुळे आपण काढू शकतो. आणि हे लेन्सेस जे आहे वेगळे वेगळे भेटतात कंपनीजचे, इंडियन पण भेटतात, इम्पोर्टेड पण भेटतात आणि आम्ही दोघेही वापरतात. आता आपले प्रधानमंत्री जे म्हणतात की मेक इन इंडियाचं सर्व व्हायला पाहिजे, तसंच आता हे लेन्स पण मेक इन इंडियाचे अगदी छान भेटतात आणि आम्ही पण खूप वापरतो. एक बायोटेक कंपनी आहे आणि त्याचे खूप वापरतो आणि खूप छान रिझल्ट भेटते आम्हाला. अच्छा. डॉक्टर, खरं तर जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसे आपले विविध अवयव हे कमकुवत होत जातात. त्याच्यामुळे म्हातारपणी आपल्याला दिसायचं कमी होईलच किंवा आपल्याला चष्मा लागेलच, ही समजूत अगदी आपल्यात रुजलेलीच असते. पण मला असं वाटतं वयाच्या 40शी नंतर सुद्धा आपण लोकांना चष्मामुक्त जीवन देऊ शकता. हो, नक्की देऊ शकता. जसं वय वाढते तसं एक तर 40 इयर्स 40 वर्ष आपले क्रॉस झाले की 40 इयर्स नंतर आपल्याला जवळचा चष्मा येतो. त्यांना आम्ही प्रेस बायोपिया म्हणतो. म्हणजे की लांबचं चांगलं दिसते पण जवळसाठी चष्मा हवा आहे. आणि ते 40सून 60 इयर्स म्हणजे 60 वर्षापर्यंत ते नंबर वाढतच जाते. तर हे पण आम्ही नंबर आता काढतो आणि ते प्रोसिजरला आम्ही प्रीलेक्स प्रोसिजर म्हणतो. अच्छा. डॉक्टर, जेव्हा मोतीबिंदूचा त्रास होतो तेव्हा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेद्वारे आपण चष्मा काढू शकतो का डॉक्टर? हो, मोतीबिंदूच्या ऑपरेशनसून मोतीबिंदू पण काढतो आम्ही आणि त्याच्या संगाती जे लेन्स डोळ्यात बसवतात
ते लेन्स जवळ, इंटरमिजिएट म्हणजे मध्यदृष्टी आणि जवळ आणि लांबचं, तर तिघेही नंबरसाठी आम्ही हे नंबर काढू शकतो. कारण की ते लेन्समध्ये सर्व प्रकारचे नंबर निघू शकतात. अच्छा, अगदी 18 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंत आपण लेसिक शस्त्रक्रिया करू शकता, हे आमच्या लक्षात आलेलंच आहे डॉक्टर. पण आता सगळ्यात महत्त्वाचं, ही शस्त्रक्रिया केल्यानंतर रिकव्हरी किती जलद होते? म्हणजे रुग्णाला किती दिवसांनी त्यांचे डोळे अगदी स्पष्टपणे त्यांना दिसू शकतं डोळ्यांनी? आता हे प्रोसिजर जे आहे, समजा आपण लेझिक लेझर केलं, तर ते 6 तासामध्येच तुमची दृष्टी पूर्ण करून येऊ शकते आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सर्व नॉर्मल ॲक्टिव्हिटी करू शकतात. जसं की टी व्ही बघू शकतात, ड्रायव्हिंग करू शकता, की तुम्हाला स्क्रीनवर बघायचं ते करू शकता आणि तुम्ही कामावर पण जाऊ शकता. तसंच आम्ही जे 40 इयर्सच्या नंतर जे करतो, 40 वर्षानंतर जवळचा आणि लांबचा नंबर जे काढतो प्रीलेक्स प्रोसिजरमुळे, ज्याच्यात आम्ही जे ट्रायफोकल की बायफोकल लेन्स बसवतात, तर त्याच्यात पण एका दिवसातच पेशंटची विजन नॉर्मल होऊ शकते. ते सर्व आपलं कामं 1-2 दिवसात करू शकते. त्याला काय रेस्ट वगैरेची जास्त गरज नसतो. आणि जास्त वयात पण 60 वर्षानंतर जे मोतीबिंदूचे ऑपरेशन करतात, त्याच्यात पण जे लेन्स बसवतात ट्रायफोकल, त्याच्यात पण आता विदाऊट स्टिच म्हणजे टाके वगैरे घ्यायला नको, काय ड्रॉप घालूनच ॲनेस्थीशियाचे इंजेक्शन पण देत नाही आणि काय पट्टी पण लागत नाही डोळ्यात आणि दुसऱ्या दिवशीपासून पेशंट एकदम निरोगी होऊन जाते आणि ते सर्व आपलं काम करू शकतात. हे कोणते उपचार म्हणालात आपण? ते जे मोतीबिंदू काढण्याची जे फेको इमल्सिफिकेशन आहे, ज्याच्यात आम्ही मोतीबिंदूला पिघाडून घेतो अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन्सहून आणि मग मायक्रो इन्सिशन फोल्डेबल ट्रायफोकल लेन्स बसवतात डोळ्याच्या आतमध्ये. विदाऊट एनी इंजेक्शन? विदाऊट इंजेक्शन, विदाऊट स्टिच आणि विदाऊट एनी बँडेज. म्हणजे पट्टी पण नाही लागते डोळ्यावर. अतिशय अत्याधुनिक अशी ही ट्रीटमेंट म्हणावी लागेल डॉक्टर. पण आपण सांगितलं की या सगळ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर अगदी 6 तासांमध्ये किंवा दुसऱ्या दिवशी रुग्ण टी व्ही बघू शकतो, ड्रायव्हिंग करू शकतो. पण इन जनरल जर आपण विचार केला, जरी मला आता चष्मा नाहीये तरी सुद्धा मी टी व्ही बघताना काही अंतरावर बसायला हवं, मी जास्तीत जास्त स्क्रीनचा वापर टाळायला हवा. मग जेव्हा माझी शस्त्रक्रिया होते त्यानंतर तर मी खूपच काळजी घ्यायला हवी डॉक्टर. काय काळजी घ्यायची असते या रुग्णांनी? काळजीमध्ये एकतर तुमची जेव्हा ऑपरेशनच्या नंतर लगेच 1-2 दिवस थोडं काळजी जास्त घ्यावं लागते. जसं की तुम्हाला पाण्याचा उपयोग डोळ्यावर नाही करायला पाहिजे आणि केस वगैरे आठवड्यानंतर धुवायला पाहिजे आणि बाकी सर्व तुम्ही नॉर्मलप्रमाणे करू शकते. डोळ्याला चोळायचं वगैरे नाही 1 आठवड्यासाठी आणि लाईट समोर 1-2 दिवस कमी जायला पाहिजे. अच्छा. त्याच्या उपरांत तुम्ही सर्व करू शकतो नॉर्मलप्रमाणे. ड्रॉप वगैरे जे येतात डोळ्यात घालायला, ते घालायला पाहिजे 1-2 आठवड्यासाठी आणि मग तुम्ही तुमच्या त्याच्याबरोबरच रुटीन सर्व कामं वगैरे करू शकतो. अच्छा डॉक्टर, हे जे तुम्ही लेसिक आणि लेन्सद्वारे शस्त्रक्रिया सांगितल्या की म्हणजे अगदी बँडेज सुद्धा न लावता आपण मोतीबिंद काढू शकता किंवा आपण चष्मामुक्त अशी दृष्टी रुग्णांना देऊ शकता, हे ऐकायला जेवढं सहज वाटतंय ना तेवढं पैशांच्या बाबतीत ही शस्त्रक्रिया अजिबात सहज नसेल. डॉक्टर, साधारण किती खर्च येतो या सगळ्यासाठी? आपण जे प्रोसिजर करतात त्यांची कॉस्ट वेगळी वेगळी आहे. जसं मोतीबिंदूची कॉस्ट जे आहे ते 5,000 पासून 10,000 ते 50,000 पर्यंत पण जाऊ शकतो आणि जर आपण ट्रायफोकल लेन्स केले आणि आता त्याच्यात एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स केले तर त्याची कॉस्ट आणखीन पण वाढू शकतो. तसंच लेझर जर केलं तर मॅन्युअली जर लेझरसून नंबर काढलं तर 50,000 दोन्ही डोळ्याचं मिळून होऊ शकतं आणि जर ब्लेडलेस केलं तर त्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतं. अच्छा, म्हणजे आपण खऱ्या खऱ्या किमती आम्हाला सांगितलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांना. बरं, प्रेक्षकांना जर आपल्याकडून सल्ला घ्यायचा असेल किंवा आपल्याकडूनच त्यांना सुद्धा चष्मामुक्त अशी दृष्टी मिळवायची असेल तर तुमच्या हॉस्पिटलविषयी त्यांना माहिती असायला हवी. डॉक्टर, सांगा आपल्या हॉस्पिटलविषयी, कसं सुविधांनी सुसज्ज आहे ते. तर आमची हॉस्पिटल जे आहे ते 3 ठिकाणी आहे.
बांद्रा पूर्वला आहे, मग जुहूला आहे आणि कांदिवलीला आहे. आणि या हॉस्पिटलेत आम्ही सर्व प्रकारचे जे दर्दी असते त्यांना आम्ही ट्रीटमेंट देत आहोत. जसं की कोणाला अफोर्डिंग पण नाही तर ते पण येऊ शकता, की जे जास्त खर्च करू शकते त्यांना पण आम्ही आवकारतात. तर सर्व प्रकारांचे पेशंट येतात आमच्याकडे आणि सर्व प्रकारांचे डोळ्यांचे रोगांचे आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतात. जसं की मोतीबिंदू आहे, काचबिंदू आहे, मग चष्म्याच्या जे नंबरसाठी जे लेझर करतात ते आहे, पडद्याचे रोग आहे, जसे रेटिनाचे रोग असते त्याची पण आम्ही ट्रीटमेंट करतात. आणि लहान मुलांसाठी आता मायोपिया कंट्रोल प्रोग्राम आहे, ज्याच्यात आम्ही मायनस नंबर कंट्रोल कसं करायचं लहान मुलांसाठी, तर त्याचे पण आमचे स्पेशल क्लिनिक आता सुरू केली आहे आणि त्याच्यात आम्ही मायोपिया कंट्रोल पण करतो. अच्छा, म्हणजे एकंदरीत सगळ्या प्रकारचे उपचार आपल्याकडे होतात डोळ्यांसंदर्भातले. हो. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता अगदी थोडक्यात काय सल्ला द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? सर्व प्रेक्षकांना मी एकच सांगेल, की मी असं नाही म्हणणार की तुम्ही टी व्ही बघू नका, पण तुम्ही तुमच्या डोळ्याची खूपच काळजी घ्या. आणि जे पेरेंट्स आहे लहान मुलांचे, त्यांना मुलासाठी थोडं काळजी जास्त घ्यावं लागेल. एकतर त्यांचं डाएट बघायला पाहिजे, की डाएटमध्ये प्रोटीन कसं जास्त भेटू शकते, विटॅमिन्स कसं जास्त भेटू शकते, जे नॉर्मली आपलं व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट्स आहे त्याच्यात भेटणार. आणि अगदीच, स्क्रीन अगदीच. टाईम कमीच कमी करायला होय, पाहिजे. खूपच महत्त्वाचा सल्ला आपण दिलेला आहे डॉक्टर. खूप खूप आभार, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.